गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेध तोच खरा गुन्हे शोध. सत्याचा शोध, अन्यायावर प्रहार. आपण जोडले आहोत गुन्हे शोध न्यूज नेटवर्क सोबत. नमस्कार, मी मीनाक्षी घोडके घेऊन आली आहे आजच्या मोठ्या धक्कादायक बातम्या. मुंबई ठाणे वजा ठाणे ग्रामीण पोलिसांवर गंभीर आरोप समोर आले आहेत. शहापूर पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 420 चे 2026 मधील फरार आरोपी अब्दुल हकीम जमीरुल्ला खान उर्फ बक्कल खान हा मुंबईत मोकाट फिरत असल्याचा दावा केला जात आहे. कथित स्टील घोटाळा, फसवणूक आणि बनावट व्यवहार अशा गंभीर आरोपांमध्ये वॉन्टेड असलेला हा आरोपी परदेशातून परत आल्यावरही अटकेबाहेर का, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक सूत्रांनुसार आरोपी दहिसर आणि MHB पोलीस ठाणे हद्दीत दिसल्याचे सांगितले जाते. मात्र याबाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. तडीपारी आदेश असतानाही विक्रोळी आणि वनराई परिसरात त्याचा वावर असल्याचा आरोप आहे. जर हे खरे असेल तर हा कायद्याचा थेट भंग ठरतो. ठाणे ग्रामीण, मुंबई आणि नवी मुंबई पोलिसांमध्ये समन्वयाचा अभाव आहे का, असा सवाल उपस्थित होतोय. चार्जशीट प्रक्रिया पूर्ण असूनही कारवाई का होत नाही, यावरही प्रश्नचिन्ह आहे. हा निष्काळजीपणा आहे की काहीतरी वेगळं? संरक्षण की संगनमत, याची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. गुन्हे शोधची मागणी. फरार आरोपीला तात्काळ अटक करावी, तडीपारी उल्लंघनावर गुन्हा दाखल करावा आणि संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी. अंतिम सवाल, जर असेच आरोपी मोकाट फिरत राहिले तर सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा? कायदा झोपला आहे का, की कुणीतरी मुद्दाम झोपवला आहे?